नमस्कार मंडळी, सोनालीज किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग बघूया आजची रेसिपी काय आहे ते. आजची रेसिपी आहे स्पेशल आळूवडी. चला तर मग मी तुम्हाला काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे, ते वापरून तुम्ही कुरकुरीत आणि चमचमीत आळूवडी बनवू शकाल. चला तर मग बघूया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया. सर्वप्रथम मी इथे आळूची पाने घेतलेली आहेत. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पुसून घ्यायचे आहे कापडाने. तर मग मी इथे साहित्य घेतलेले आहे: लाल तिखट, मीठ, हिंग, जिरा पावडर, हळद, लिंबू, गूळ आणि बेसन पीठ. हे सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे. चला तर मग कृती बघूया. सर्वात प्रथम मी इथे पानं घेतलेली आहे. हे पानं व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर त्याची देठ व्यवस्थित कापून घ्यायची आहे. मी दाखवलेल्या पद्धतीने अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे. आणि हे वाया घालू नये, याच्यापासून पण खूप छान भाजी तयार होते. त्याची पण रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे देठ. या कापलेल्या काड्यांचं लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या काड्या टाकून देऊ नका किंवा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा. चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया. इथे आपण पानाचे देठ काढून घेतलेले आहेत. तर त्यांच्या शिरा व्यवस्थित दाबून घेऊया, म्हणजेच त्या असलेल्या कडा व्यवस्थित बारीक करून घ्यायच्या आहे. आणि त्या अशा कापून पण घ्यायच्या नाही, त्या लाटण्याने बारीक करायच्या आहे, म्हणजेच वड्या करताना पानाला चीर जाणार नाही. अशा हळूवार पद्धतीने त्या शिरा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत. मी दाखवल्याप्रमाणे दाबून घ्या. इथं मी सर्व शिरा दाबून घेतलेले आहेत. इथे सर्व पानांच्या शिरा आपण व्यवस्थित दाबून घेतलेल्या आहेत. चला तर मग पीठ तयार करून घेऊया. सर्वात प्रथम मी इथे गूळ घेतलेला आहे, हळद, हिंग, जिरेपूड घेतलेले आहेत, लाल तिखट, मीठ आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे. इथे मी त्याचा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे मिश्रणामध्ये आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे. आणि ते परत मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर त्यात आपण बेसन पीठ हळूवार ॲड करणार आहोत. चला तर मग हळूहळू टाकायचं आहे त्यामध्ये. ते व्यवस्थित त्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर त्यात पाणी टाकून व्यवस्थित घट्ट तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट पण नाही करायचं. मी दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे पाण्याची. चला तर मग आळूवडी तयार करूया. अशा पद्धतीने पीठ तयार झाल्यानंतर मी इथे पानं घेतलेली आहेत. पानांवर व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे ते पीठ, म्हणजेच मिश्रण. खूप जास्त पण पीठ लावायचं नाही आहे, त्यामुळे वडी वळताना ते बाहेर येऊ नये याची काळजी घेण्यासाठी कमीच पीठ लावायचं आहे इथे. त्यामुळे वडी कुरकुरीत पण होते आणि खमंग पण तळली जाते. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ पीठ करायचं नाही, थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे.
एका पानावर लावल्यानंतर त्याच्या अपोजिट साईडला दुसरं पान ठेवायचं आहे. त्यामुळे वडी खूप छान तयार होते आणि वडीला खूप छान शेप तयार होतो. दाखवल्याप्रमाणे करायचं आहे. इथे 5 ते 6 पानं एक रोल तयार करण्यासाठी वापरली जाणार आहेत. म्हणजे मी थोडी जास्तच पानं घेणार आहे. तुम्ही 3 ते 4 पानाचा रोल तयार केला तरी चालेल. त्यामुळे वडी दाटसर होते आणि टेस्ट पण छान येते वडीला आणि लवकर वडी मोकळी होत नाही तळताना. त्यामुळे 5 ते 6 पानं घ्यायची आहे तुम्ही इथे. ही ट्रिक नक्की फॉलो करा तुम्ही करताना. अशा पद्धतीने केलं तर घरातील सर्वांना आवडतील आणि आवडीने खातील. अशा पद्धतीने एवढे पानं मी लावून घेतलेले आहेत. असे एका बाजूने फोल्ड करून घ्यायचे आहे. त्याच्यावर पण थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. त्यामुळे ती निसटणार नाही. आणि दुसऱ्या बाजूने पण तशाच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे पानं. अशा पद्धतीने फोल्ड झाल्यानंतर मध्ये पीठ लावल्यानंतर एकदम टोकापासून एकदम थोडासा जास्त दाब देऊन ती व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे. म्हणजेच रोल तयार करायचा आहे तिचा. थोडासाही स्पेस ठेवायचा नाही. ही वडी गुंडाळताना एकदम दाटसर गुंडाळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने रोल तयार झालेला आहे. त्यानंतर तुम्ही इथे फ्राईंग पॅन सुद्धा वापरू शकतात. इथे 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे. म्हणजेच वडी व्यवस्थित वाफवून होणार आहे. तुम्ही शक्यतो वाफवण्याच्या भांड्यामध्ये लावली तरी चालेल. शक्यतो फ्राईंग पॅनमध्ये अशा पद्धतीने वाफवून घेतल्यानंतर खूप छान टेस्ट येऊ शकते. त्यामुळे मी ही ट्रिक तुम्हाला सांगत आहे. असे रोल तयार झालेले आहेत. मी इथे 4 रोल तयार केलेले आहेत. ह्या रोलवरती थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. त्यामुळे आपले रोल करपणार नाहीत आणि खुसखुशीत होणार आहेत. अशा पद्धतीने पीठ लावल्यानंतर त्यावरती तिळे लावून घ्यायचे आहे आपल्याला. इथे तिळे हे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असतील तर लावा, नाही लावले तरी चालेल. इथे मी सर्व रोल यांना तिळे लावून घेतलेले आहेत. इकडे तेल गरम झालेलं आहे. चला तर मग रोल ठेवून घेऊया. हळूवार ठेवायचे आहे. तेल गरम झालेलं आहे इथे आपल्या. अशा पद्धतीने रोल सर्व ठेवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे फ्राईंग पॅन असेल तर खूपच उत्तम आहे. फ्राईंग पॅनवर खूप छान होतात. त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे रोल ठेवल्यानंतर. मी इथे कढई ठेवत आहे झाकण. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर बघायचे आहे आणि फ्लेम अशा पद्धतीने करायची आहे. खूप जास्त पण नाही करायची आहे. ते 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. रोल दुसऱ्या बाजूने ठेवूया. अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत. त्यामुळे करपणार नाही आणि सर्व बाजूने वाफून होतील. परत झाकण ठेवून द्यायचं आहे. इथे परत 15 ते 10 मिनिटांनंतर बघितल्यानंतर परत बाजू पलटून घ्यायची आहे. अशामुळे सर्व बाजूंनी वाफ लागून जाईल रोल यांना.
तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं, खूप जास्त पण टाकायचं नाही आहे. जे मिडल वारे ते झालेले आहेत ते काढून घेतले तरी चालेल तुम्ही, कारण त्यांना जास्त लवकर वाफ लागल्यामुळे ते जास्त काळे दिसत आहे, म्हणजेच ते एकदम खुसखुशीत झालेले आहेत. उरलेले हे 2 हे व्यवस्थित करून घ्यायचे आहे. हे पण तयार झालेले आहेत, तव्यावरून काढून घेतले तरी चालेल. हे अशा पद्धतीने रोल तयार झालेले आहेत. हे थंड होऊन द्यायचे आहे आपल्याला. इथे थंड झाल्यानंतर एकदम बारीक बारीक स्लाइसेसमध्ये कापायचं आहे इथे आपल्याला हे रोल, म्हणजेच वड्या तयार करायच्या आहेत तळण्यासाठी. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कापून आणि तळून घ्यायच्या आहेत. इथे मी गरमच करत होते कारण मला वेळ नव्हता. शक्यतो तुम्ही थंड झाल्यानंतर रोल कापावेत असं मला वाटतं, त्यामुळे तुमची खुसखुशीत आणि एकदम मस्त टेस्ट येणार आहे तुमच्या वड्यांची. तुम्ही कढईमध्ये तळले तरी चालेल वड्या. अशा पद्धतीने तेलामध्ये टाकून तळून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटं लागतील 5 ते 6 वड्या तळण्यासाठी, त्यामुळे त्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे. अशा पद्धतीने आपल्या खुसखुशीत तयार झालेले आहेत, तळून झाले आहे. म्हणजे थोड्याशा लालसर आणि पिवळ्या होऊन द्यायच्या आहे वड्या तळताना, आणि बाजूलाच काढून घ्यायच्या आहे, म्हणजेच त्या कुरकुरीत होतील. गरम तव्यामुळे त्यांना कुरकुरीतपणा येईल. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर मग बघूया सोनालीज किचन स्टाईलने